सनरायझर्स हैदराबाद संघाच्या मालकीचा असलेल्या सनरायझर्स लीड्सने चक्क एका पाकिस्तानच्या क्रिकेटपटूला खरेदी केलंय। सनरायझर्स ही फ्रँचायझी काव्या मारन यांच्या मालकीची आहे। 12 मार्च रोजी पार पडलेल्या इंग्लंडमधील द 100 मेन्स 2026च्या ऑक्शनमध्ये सनरायझर्स लीड्सने अब्रार अहमद या पाकिस्तानी क्रिकेटरला खरेदी केलंय। याबाबतची सगळी माहिती सांगते, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। काव्या मारन यांच्या या निर्णयामुळे सध्या देशभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। अब्रार अहमदला सुमारे 2,34 लाख रुपयांना संघात स्थान मिळालं आहे। या वादाचं मुख्य कारण म्हणजे गेल्या वर्षी अब्रारने भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केलं होतं। या कृतीमुळे भारतीय चाहत्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। सोशल मीडियावर काव्या मारन यांच्या संपत्तीची आणि त्यांच्या शिक्षणाची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे। 400 कोटींची वैयक्तिक संपत्ती असलेल्या काव्या मारन सध्या सन ग्रुपच्या क्रीडा व्यवसायाचे नेतृत्व करत आहेत। IPL मध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी असताना परदेशातील लीगमध्ये काव्या मारन यांनी पाकिस्तानी खेळाडूंवर लावलेली ही बोली अनेकांना रुचलेली नाही। याआधी मुस्तफिजुर रहमानला सुद्धा अशाच वादांमुळे KKR मधून वगळावं लागलं होतं। आता अब्रार अहमदच्या निवडीवर नेटकरी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? काव्या मारन यांचा हा निर्णय योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।